अतिशय सुंदर आणि चांगलं मॅच ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये 20 टीम आलेली होती, सर्व 20 टीम आलेली होती त्याच्यामध्ये. आणि नक्की चांगलं नियोजन केलं होतं. पहिला वर्ष तुमचं होतं व्यवस्थित, ज्याप्रमाणे तुम्ही केलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह केलं होतं, त्याच्यामध्ये बक्षीस ठेवली होती, सायकल ठेवली होती. नक्की एक कमतरता त्याच्यामध्ये मी बघितलं, ती महिलांसाठी आपण आयोजन नाही केलं होतं. पहिला वर्ष होतं, चांगलं होतं, पण पुढच्या वर्षी आम्हाला सांगा, आपण त्यापेक्षा चांगलं करू. आणि नक्की या समाजासाठी, आपण धोडिया समाजासाठी आपण चांगलं कार्यक्रम, आपण कुठेतरी एक चांगलं ग्राउंड ठेवू आणि त्याच्यामध्ये सर्व टीम, जिल्ह्याचे असेल बाहेरचे असेल, आपल्या समाजासाठी आपण चांगलं मॅच आपण ठेवायचा प्रयत्न करू. माझ्याबरोबर माझे वडील पण आहे, काका पण आहे, हे सर्वजण आहे, ते तुम्हाला नक्कीच मदत करणार. पण माझ्यासाठी जे काही असेल, मी संकेत निखिलला पण सांगतो, आपले जेवढे आहे समाजाचे जेवढे लोक आहे, जे आज आपण एकत्र येतो आणि आपण एकत्र भेटतो आणि आपण एक दुसऱ्यांशी बोलतो आणि आपण बघतो की खेळाडू एवढे जण आहे, अतिशय सुंदर खेळतात. आता मी बघितलं ते किशोरनी काय जबरदस्त कॅच पकडलं आणि त्यांनी अतिशय फलंदाज बॉलिंग वगैरे बॅटिंग केले, नक्की आवडलं. संजयची टीम होती, सेमीफायनल त्यांनी अतिशय सुंदर खेळलं, नक्की खूप आवडलं मला. आता बघितल्यानंतर पुढच्या वर्षी अतिशय यापेक्षा दुपटीने करू आपण आणि चांगलं करू. आणि धोडिया समाजासाठी आपण अशी मॅच ठेवू की त्यामध्ये ऑक्शन करायला पण आपण ठेवू, जे करून आपण जी टीम मध्ये प्लेयर आहे जे चांगलं खेळतात त्यांच्यासाठी आपण ऑप्शनसाठी पण करू. टीमसाठी पण आपण घेऊ की ज्यांनी टीम घ्यायचे त्या प्लेयरांचे ऑप्शन वगैरे होणार. आपण अतिशय चांगल्या प्रमाणे आपण करू. आणि नक्कीच तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला सर्वांना बोलवलं आणि मान सन्मान दिलं, त्याच्यासाठी धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्पेश दादा, खरंच तुम्ही आवण्या आम्हा खूप हाजा लागणार आणि जी तुम्ही संदेश दिलेला आहे ती आवते बरे खरंच आपण आगाळ करून आहे. आपले काका, लाडके काका आपल्यावर बेशब्द देत आहे, ते शब्द नाही, आपल्यावर एक शिकवण आहे, आपण एक हाजा मार्ग आहे, ऐकले नाही आपण. जोहार, जय बरमदेव. ही धोडिया सेना व आदिवासी सेना हे आयोजित केलेली मॅच, म्हणजे आयोजित केलेली मॅच संकेत ग्रामस्थ हे सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी त्याचा खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल त्याचा आभार सांगू इच्छितो. सर की संजयच्या टीमचं मी खूप ऐकलं होतं की खूप चांगले बॅट्समॅन आहेत, खूप चांगले आहेत, पण खरोखर चांगले आहेत. कारण चिंचण आणि डावणीसारख्या टीमला बाहेर काढणं ही साधी गोष्ट नाही आहे. तसेच सांगू इच्छितो राणीशी गाव ही ब्राईट टीम, ही नावाजलेली पहिल्यापासून नावाजलेली टीम, पण काही सगळे आता कामधंदे लागल्यामुळे त्या लोकांना काय टाइम मिळत नाही. तरी पण किशोर हा कराटे चॅम्पियन आहेच. तसेच मुक आणि किरण हे दोन्ही भाऊ एवढे मेहनती आहेत ना, कामावून आले की बॅट आणि बॉल स्टंप घेऊन दोघेही भाऊ निघतात बाहेर आणि सगळ्या पोरांना गोळा करतात. आणि मला खरंच त्यांचे खूप कौतुक करायचं वाटतंय का त्या टीममध्ये मी पण एक पहिला खेळाडू होता आणि बॅट्समॅन बॉलर होता आणि आता मला 53 वर्ष झाले, त्याच्यामुळे मी आता रिटायरमेंट घेतलेलं आहे. आणि याच्या पुढे संजन आणि राणीशी गावला खूप खूप शुभेच्छा देतो की यापुढे तुमची टीम अशी चालू राहावी आणि समाजामध्ये चांगला खेळ दाखवावा. धन्यवाद. बद्दा हा जय बरमदेव, जय आदिवासी, जय धोडिया. धोडिया सेना तरफથી आयोजित धोडिया चषक मैं काय बोलू ने પહેલા या निखिल અને સંકેત અને તને ટીમ आहे જે લોકો तुम्हा यहाँ हायदा ने तुम्हा रमायडा પહેલા
અભિનંદન ને ધન્યવાદ. એ બે જણાને આને ટીમા ઓફુના હે. તાળ્યા વાજવીને બધા અહીં ધન્યવાદ ઓફા. કેણો બી કાર્યક્રમ, કેણો બી સ્પોર્ટ્સ એ આયોજના પર રહે. આયોજન પહેલેથી હજાવી તે તાણો સમારોહ પાયને અહોવીએ. केणी भी अडचण नाही, कुणारी कुणाया झगडो नाही, कुणाया कुणारी बोलू ना नाही. खरं तर निखिल संकेत में आवनो नाही होतो, पण क्रिकेटने मॅचમાં મેં જાય नाही. પણ 3 દિવસના સંકેત વારંવાર ફોન આવે જવા તે પડી જ. પણ આવના પછીથી થોડો ઉત્સાહ હેરીને મજા આવી. અને મેં કલ્પેશ સારી વાત કર્યો હતો કે આપણા દોડિયા પોહાયા ઉલ્લા उत्साह हुई ते अगला वर्ष नियोजन करा. दरेक समाज आपल्या तरफથી टूर्नामेंट भरावे. अगला वर्ष नियोजन तुम्ही करा. IPL एरियाने तुम्ही पकी गोवावी आणि दौडिया प्रीमियर लीग चालू करू अगला वर्षी. आणि फक्त जेंट्स नाही, तमा लेडीज भी है. कारण आज पोही लोग ता जबरदस्ती घुसखोरी कधी 1 ओव्हर का नाही, पण तुम्ही रमदे जरूर. ये रुलक मिळणार. अगला वर्षी पोहा रमी ता तुम्ही भी रमू नाही. तयारी करा. इवेंट उलो हा जो करू का इत जो टाइम मिले तो थोडो टाइम આપણે સ્પેન્ડ કરું તે ટાઈમમાં આપણે રમવાની તૈયારી કરું નહીં. પણ यहाँ જે પ્રમાણે બેટિંગ બી હતી, જે પ્રમાણે यहाँ ફિલ્ડિંગ બી હતી, જે પ્રમાણે કેચ લેવામાં આવ્યો હતો, અફલાતું નહીં. એરીને હા લાગેગા એ પોહા લગ્ન હારું કંઈ કરવા જ છે. અને ઉલે જ મેં આયગા કે આપણે આગલા વર્ષી હા આયોજન કરા का आपा ये बद्दे पोहा लोक यहाँ संधी मिळे. का करू नये, कहां करू नये. फक्त आपला जे क्रिकेट रमवाला पोहा आहे ये लोग एक जगह पर लावून आणि रमाडून काम तुमणा आहे. आणि आयोजन ही काम आमणा आहे. आम्ही ती करू. राणीशिगावना टीमना खूप खूप अभिनंदन. मैं डहाणू गेलो तर संजयने टीमे हेरेला હતા. ता એ લોકોની 2 ટીમ વિક્રમ રમે હતી અને फाइनल તે લોકો મારી હતી. બેડ લક. બધી જગ્યા પર થોડા જીતાય का संजय वाला. बरोबर का. आज नहीं तो कल अपना दिन आने वाला है. बराबर रे. तैयारी करा. आज यहाँ तुमणे माध्यम थी क्रिकेट जीतनो. क्रिकेट तुम्ही जितावी हा आयोजन करता रवा, रमता रवा. आणि खास કરીને महिला मंडळ ये लोग सामील करी लेवा. कारण ते लोग ने मन में भी उत्साह रहे. ते लोग ने अंदर जी टैलेंट है ती देखाड़ू ना रहे. स्टेज नहीं मिले. स्टेज ओपन काम आपू करा. अगला वरी तुम्ही नक्की नियोजन करा. तुम्हा बद्दा हाँ धन्यवाद. आणि एक आखे आपू अलग अलग गाव में रहूं पण धोडिया म्हणून आपू एक आहे, एक जगह पर आहे. काही भी समस्या हुई ते मैं आगे नहीं मिले फोन पर आए, ऑफिस में आए, तुमने बधारी आए भिवना नहीं. अधिक टाइम तुम्हाला ले नहीं. फुरसत में आवी. मारी इच्छा थी घणी घणी ते घर में बहु ने काली चाय पीऊँ पण एवी लखे बात जावना है तो या अकेला तो वाड़े भेड़ा जाना है. पासा आवी आप आराम थी बहु. पासा में जरूर आवी. आवतो रही. आज आवीने गुआ है ने पासो ना आवी हा नाही. प्रवीणारी माणी दरेक वखत वातवी है का आपले जुला पाड़ा गाव आहे. आपड़ा लोग का करे, कहा रहे,
તે લોકો मिळवायचे કોઈ વાર હા લાગે કે આપું એકલા તો નહીં હે આપણા ઉલા લોક असताना આપું એકલા હક પડના આપા કોणी मिळवलं का ये ना આવે ते ती आपा ते लोक सपोर्ट ओफुलाक जावा जीजे ही माणी वात विये आणि ती सुरुवात आपा जरूर करून आहे म्हणा तुम्हा बदना हा आमंत्रण आहे का दरवरी आपू बोईसर सर्कस ग्राउंड पर पालघर जिल्हा आदिवासी सामुदायिक विवाह कार्यक्रम करू ये वरी 201 बधूवर रजिस्टर विगोला आहे कार्यक्रम विवाह सोहळो न भूतो न भविष्यती विये राज्य सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येता आऊन आहे तुम्ही बधाही आवा तुम्हा खाहना नाचूना एरूना बद्धी व्यवस्था आहे आवीने एन्जॉय लेवा हा मैं आमंत्रण दे तुम्हा जितनेले टीम ना खूप खूप अभिनंदन 2 नंबरनी टीम ना हारू आगळे टुर्नामेंट ना हारू खूप खूप शुभेच्छा અને આયોજન કરતા હા ખૂબ ખૂબ ધન્યવાદ આમાં અહીંયા હાયદા હમણાં સન્માન કદા તમારા ખૂબ ખૂબ આભાર હજુ काय बोलू नाही धन्यवाद काका तुम्ही आवने तुम्ही आज जी बेशब्द ऐका आम्हास एक शिकवणार का तर म्हणणार का आता मा आखून उला जाय की काका एक वात आखून आहे का आज जी ती टुर्नामेंट जी आम्ही पुरी विनी ही खाली महिला ने आमणे जे आहे जे सहकार्य मोठं आहे जे मोठे महाणे आमणे तो लोग आम्हा बहु मोठा सहकार्य करता आज 3 दी ना जमाण हे खाली लेडीज लोग हे पुरे टीम 3 दी બધા હા જમાડેલા ને તે ઉત્કૃષ્ટ જમાણ म्हणजे આ હો નહીં કે નુસતા કધેલાને જમાડ્યા હાજે રીતે હાજે ચૌથી બધે ટીમમાં જમાડેલા પાણીથી લઈને જમાણ એ લેડીઝ લોકો અહીં કધેલા ને હજુ જે હમણે વરિષ્ઠ आहे જે મોટે માહણે आहे તો લોકો આમાં ફૂલ સપોર્ટ કરતો તો લોકો બધા ही अरेंजमेंट આમાં સપોર્ટ ઉલો કરતો કે બધા તો લોકો આમાં બાજુ એરું લાગ ના લગાડ તો લોકોને આરો પણ મેં ખૂબ આભાર માનેતા લેડીઝ લોકારો બહુ આભાર માનેતા ने आपा एक मोठी संधी आऊन इले की ये जे मोठे व्यक्ती आहे जे जगदीश काका आहे आपल्याला काका जा कहता मैं आपले काका आहे ये विक्रम दादा आहे एक सहजासहजी मिळत नाही बोला का चहा पिवाशिवाय मी सोडू ना नाही मैं चहा पाजीने सोडू नाही बोले टाइम विये नाही विये पण चहा पीने चायनी सोय लगेच करू ना जायने काळीचा बनावू नये आपले घर चहा पीने सोडवणं ताणवधी पड्डे बक्षीस समारंभ पार पाडीने बक्षीस समारंभ में कार्यक्रम चालू कर लाखू नाही आज मी एक वात आखून आहे मराठीमध्ये बोलेल की तसंच आपल्याला या 3 दिवसामध्ये भरपूर असा सहकार्य बिचारे पाण्याशिवाय म्हणजे पाणी आणि जेवण आपल्याला सर्व पुरवलेलं आहे पण शेवटी कधी तहान लागली तरी एक इच्छेनुसार पाणी नसेल तसंच आपले एक सहकार्य म्हणजे मोठे कार्य आपल्या या कार्यक्रमासाठी त्याने केलेलं आपले एक युट्यूबर आपले बंटी भाऊ आणि त्यांचे सहकार्य भाऊ नाव काय विनीत भाऊ ह्यांचं या आमच्या पंचाळी ग्रामपंचायतकडनं एक पुष्प गुच्छ देऊन आपल्याला एक स्वागत करायचं आहे दादा या ना या दोघांनी यायचं आहे या पटकन यायचं आपल्याकडे वेळ सुद्धा मिळत नाहीये एक स्वागत करायचं आपल्याला एक सन्मान आमच्या प्रमुख पाहुण्यांकडनं एक तुम्हाला मानाचा आणि सन्मानाचा एक पागधरे नेटवर्क्स हॅलो पुढच्या वेळेस पण आपल्याला पागधरे नेटवर्क या ग्राउंडवर आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही आले आणि तुमच्यासाठी एक खरोखर एक आमच्या पंचाळी ग्रामपंचायत ग्रामस्थांकडनं एक मनपूर्वक आभार आहे तुमचे तसंच आपल्याला पुन्हा या 3 दिवसामध्ये सहकार्य करायला आलेले आपले स्कोरर आणि तसेच आपले पंच आपल्याला या पंचांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपल्या यासाठी उन्हात उभं राहणारे खाण्यासारखी मोठी गोष्ट नाही सोपं नाहीये आपले पंच कुठे आहेत पंच आपले तिन्ही पंच आपल्याला या मंचावरती आहेत यायचंय आपले भाई नाव प्रीतम भाई आणि ऋषाल भाई अक्षय भाई
या तिघांनी आपल्याला एवढं मोठं सहकार्य केलंय. या थोडं सुद्धा म्हणजे ह्यांच्या भरोश्यावर ही टुर्नामेंट, ह्यांच्या भरोश्यावर 3 सन्मान चिन्ह दिलं. ह्यांच्या भरोश्यावर ही अख्खी टुर्नामेंट आयोजक होती आणि ह्यांच्या भरोश्यावर ही टुर्नामेंट पार पाडलेली आहे. सर्वांनी अजून आपल्याला स्वागत करायचं आहे. तसंच आता शेवटचं राहिलेलं आहे आपल्या तसंच आपलं शेवटचं स्वागत राहिलेलं आहे. स्कोरर मोहित भाऊ, स्कोरर. या भाऊसाठी पण जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. आणि तसेच या टुर्नामेंटला गोडवा देणारे सचिन भोईर भाऊ, आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा सुंदर समालोचन करतील. हे असा छोट्याशा म्हणजे बोलतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, ह्या पद्धतीचा आणि असा आवाजात गोडवा असणारा आणि दमदार असा आवाज असणारे हे सचिन भाऊ, ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. मी या टुर्नामेंट मध्ये समावेश असणारे पंच, स्कोरर आणि समालोचन आणि युट्यूबर यांना मी आताच सांगून ठेवतोय की पुढच्या वेळेस पण आपल्याला असं जोरदार करायचं आहे. तर नक्कीच मी सांगितलं सर्वांना, कारण मी कमी शिकलाय, परंतु मी मॅच बघून बघून कमेंट्री करतोय. तुम्हाला आवडली असेल की नसेल, कारण हिंदी आणि मराठी मी कमेंट्री करतोय, कारण माझं शिक्षण खूप कमी आहे. मला शिक्षण तर जास्त काही येत नाही, परंतु मी प्रयत्न करतो. कुठे गेलं तर तिथे हिंदी कमेंट्री करतो, मराठी असले तर जास्तीत जास्त आपल्या समाजाच्या मॅचेस असायच्या आपल्या पालघर इथे गावामध्ये, तर मी हिंदीत कमेंट्री करायचो. तर मग गावातले लोक पण शिव्या द्यायची की तू भैया आहे का, हे आहे का, ते आहे. म्हणून मी मॅच बघून बघून प्रयत्न केला की मी मराठी कमेंट्री करेन, आणि जशी तशी माझी मराठी कमेंट्री येते. आणि खरोखरच मला थोडंसं म्हणजे बरं वाटतं की मी मराठी पण कमेंट्री करायला लागलो, कारण मी पहिला हिंदीचे मॅच बघायचो. कारण हिंदीचे मॅचेस आपण बघतात जास्त करून आंतरराष्ट्रीय, आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त आपल्याला हिंदीच्या मॅचचा अनुभव आहे. 2 शब्द मात्र संपवतो. तर नक्कीच आदिवासी जय जवार जय आदिवासी. नक्कीच मी आदिवासी आहो, शिगाव खुताड गावातील. सगळ्या क्रिकेट प्रेमींना, क्रिकेटरना ज्यांनी तुम्हाला खुश केलं, तो पोरगा एक आदिवासी आहे, शिकलेला नाही. त्याला मी आधीच विचारलं तू शिकलेला का, नाही. हिंदी आणि मराठीवर एवढं चांगलं प्रभुत्व या ठिकाणी त्याचं खूप खूप अभिनंदन करायला पाहिजे का तुझं उत्कृष्ट तर नक्कीच वली आपण बक्षीस समारोहाकडे आणि नक्कीच बक्षीस होणार आहे ते म्हणजेच बेस्ट फिल्डर याने गेसेस नक्कीच करायचं आहे. बेस्ट फिल्डर कोण असेल तर नक्कीच याने गेसेस करायचं आहे. बेस्ट फिल्डर कोण असेल तर नक्कीच किशोर धोडी सर नक्कीच बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला भेटतोय. राणी सरकार संघातील जबरदस्त मात्र त्यांनी झेल टिपले. खरोखरच त्याला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड दिला जाईल. तर म्हणजेच तर नक्कीच संतोष धडे सरांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड दिला जातोय किशोरजी धोडी सरांना. आणि नक्कीच पुष्पगुच्छ देऊन मात्र नक्कीच तर नक्कीच किशोरजी धुडी सर आपल्याला पाहायला भेटेल. बेस्ट फिल्डर
आपला पाहायला भेटतोय. खरोखरच उत्कृष्ट असे झेल टिपले फायनलच्या मॅच मध्ये. अगदी ते झेल जर सुटले असते तर धावा जास्त झाले असते, थोडंसं कठीण कार्य झालं असतं राणी शिरगाव संघाला. तर नक्कीच चांगली फिल्डिंग करून दाखवली. त्यानंतर आपण बोलणार आहोत बेस्ट बॉलर आणि गेसेस. नक्कीच गेस करायचंय कोण असेल. तर नक्कीच बेस्ट बॅट्समॅन आहे तो, बेस्ट नक्कीच गोलंदाज आहे तो म्हणजेच किरण धोनी. खरोखरच चांगली गोलंदाजी केली, कमालीची 5 विकेट झटकावले आणि नक्कीच बेस्ट गोलंदाज ठरतोय तो म्हणजेच किरण धोनी सर. नक्कीच काय गोलंदाजी करून दाखवली या गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी राहिली, 5 विकेट मात्र चटकावले गेल्यात आणि असे बेस्ट उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो म्हणजे किरणजी धोनी सर आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम मात्र खेळ त्यांच्या माध्यमातून साकारला गेलाय आणि खूप चांगली अशी मात्र गोलंदाजी करून दाखवली या गोलंदाजाने. तर नक्कीच बेस्ट बॅट्समॅन कोण असेल यांनी गेसेस. खरोखर चांगली फलंदाजी केली. खरोखर सांगायचे कुठला फलंदाज असेल राणी शिरगाव की नक्कीच संजन संघाचा. नक्कीच चांगली फलंदाजी कुठल्या फलंदाजाने केली असेल तर नक्कीच संजन संघाचा पियुष ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. 78 धावा ठोकल्या गेल्यात, 78 रन्स बनवले गेलेत. चांगली फलंदाजी केली. तर नक्कीच उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो म्हणजेच पियुष. काय फलंदाजी केली या फलंदाजाने, अफलातून फलंदाजी करून दाखवली. कमालीची फलंदाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी इस बल्लेबाज ने. 78 रन बनाए. क्या कमाल की पारी खेली आज के दिन में, बहुत ही किफायती पारियां खेलते हुए नजर आए थे. 4 मैच लगातार खेले थे और बेस्ट सर यहाँ पर बल्लेबाज देखने को मिलते हुए. तर नक्कीच यानंतर थर्ड प्राइज कडे वळणार आहोत आणि थर्ड प्राइजचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच संघर्ष चिंचणी. चल नक्कीच संघर्ष चिंचणी संघाचा संघनायक थर्ड प्राइज साठी याचा आहे. चल थर्ड प्राइज साठी याचा आहे चिंचणी संघाचा संघनायक नक्कीच झाला आहे. खरोखरच खूप चांगला खेळ केला त्याने माध्यमातून. कालच्या दिवसामधील अगदी मात्र हंगामा गाजवून टाकला. तर नक्कीच आपण जोडणार आहोत कॅप्टन बरोबर. सेमी फायनलची मॅच होती आणि 2 शब्द सांगायचे आहेत. चल लगेच कॅप्टन आहेत संघर्ष चिंचणीचे आणि 2 शब्द सांगायचे आहेत त्यांनी. कसं वाटले आयोजन नियोजन पहिल्या वर्षी? आयोजन तर खूप चांगलं होतं. आमचे थोडे रन कमी पडले त्यामुळे आम्ही हारलो. तर नक्कीच धन्यवाद. हे होते आपल्या सोबत जोडलेले कॅप्टन चिंचणी संघाचे आणि थर्ड प्राइज असेल त्यांच्यासाठी. तर महिला मंडळच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच दिले जाईल थर्ड प्राइज. तिसरं नक्कीच बक्षीस दिले जाईल ते म्हणजेच महिला मंडळ यांच्या शुभ हस्ते मात्र दिले जाईल. आणि थर्ड प्राइज ची ट्रॉफी जाते ती म्हणजेच संघर्ष चिंचणी या नक्कीच संघाकडे एक फोटो सेशन करायचं आहे.
थर्ड प्राइज नक्कीच दिले जाईल. तर नक्कीच तिन्ही टीमचे मात्र प्लेयर चिंचणी टीमचं नक्कीच त्यांच्यासाठी मेडल सुद्धा आहेत. चला लवकर यायचं आहे. 11 खेळाडू यायचे आहेत नक्कीच चिंचणी संघाकडून. तर लगेच मेडल द्यायचं आहे त्यांना. 11 खेळाडू चिंचणी संघाचं नक्कीच तर लगेच मेडल दिले जातील. कारण खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला भेटते. पहिल्याच वर्षी असेल तरी पण खूप चांगलं आयोजन केलं जात आहे. नक्कीच मुख्य आयोजक आपल्याला पाहायला भेटते संकेतजी धोडी. काय आयोजन केलंय लाईव्ह युट्यूब माध्यमातून खरोखरच एक मोठं लाईव्ह केलं जात आहे पागदरी नेटवर्कच्या माध्यमातून. तर लगेच मेडल मात्र प्रदान केले जातात ते म्हणजेच चिंचणी संघाला. सेमीफायनल मध्ये पराभूत झालाय तो म्हणजे संघ आपल्याला पाहायला भेटेल चिंचणी संघ. तिसरे पारितोषिक मात्र त्यांना जातोय. यानंतर बोलणार आहोत आपण सेकंड प्राइज. तर नक्कीच सेकंड प्राइज असेल ते म्हणजेच देव कन्स्ट्रक्शन संजान. नक्कीच पूर्ण टीमने मात्र यायचं आहे. सेकंड प्राइज घ्यायचं आहे आणि नक्कीच आदरणीय सन्माननीय विक्रमजी धोडी सरांच्या शुभ हस्ते मात्र दिलं जाईल. चला सर्वांनी मात्र नक्कीच यायचं आहे. पूर्ण टीम यायचं आहे कारण मेडल दिले जातील आणि त्यानंतर ट्रॉफी दिली जाईल. पूर्ण टीम यायचं आहे. सब टीम के खिलाड़ी आ सकते हैं. 11 खिलाड़ी. तर नक्कीच ट्रॉफी मात्र दिली जाईल ती म्हणजेच आदरणीय सन्माननीय विक्रमजी धोडी सर प्रौढी शिरगावचे उपसरपंच त्यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच द्वितीय पारितोषिक दिले जाते. तर नक्कीच द्वितीय पारितोषिक लगेच मेडल दिले जातील एक एक खेळाडूला मात्र. दुसरे बक्षीस मानकरी नक्कीच आपल्याला पाहायला भेटते तो म्हणजेच संजन संघ आपल्याला पाहायला भेटते. खूप चांगली अशी फलंदाजी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली गेली
चांगलासा खेळ दाखवला त्यांनी फायनल मध्ये. थोड्याशा धावा कमी पडल्या प्रथमतः, मात्र नक्कीच फलंदाजी करत असताना नेक्स्ट टाइम देखील चांगला खेळ करतील. तर नक्कीच जोरदार टाळ्यांनी मात्र नक्कीच स्वागत करायचं आहे. रनर अप आलाय हा संघ. जोरदार टाळ्या संजान संगारू. नमस्ते बोईस આપણે બોઈસર જ્યાં જાબુપાડા જો ટુર્નામેન્ટ રાખેલા है તે એક બહુ હાજા ટુર્નામેન્ટ ઓર્ગેનાઇઝ કરે એ લોग ને આમું 3 વરી मतलब 3 વાર આવના બોઈસર માં તે બહુ મજા આવી રમુની ને વડીલા હાજે સન્માન જડે આમાં અહીં બહુ ગમે ને આમણે તી કઈ ભૂલવી નહીં તે માફ કરજા ને આવતા વારી બી આમું આવવાની કોશિશ કરું તે ને હમણે અહીંયા ધોળિયા પ્રીમિયર લીગ રમાડે ત્યાં તેમાં જરૂર એક આમંત્રણ તમે દેવું તે આવજા અને બધા લેડીઝની માનીને બધા હું આમંત્રણ ઉપાવું આવજા બિલકુલ હે ને. થેન્ક યુ. હા હા એક પાડો. यानंतर आपण बोलणार आहोत ते म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज कडे. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा हकदार कोण असेल, खरोखरच कुठल्या संघातील नक्कीच असेल. जबरदस्त खेळी केली, एक चांगले परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त अशी नक्कीच तर नक्कीच याने गेसेस करायचं आहे की मालिका वीर कुणासाठी जाईल. तर नक्कीच मालिकावीरचा हकदार ठरतोय तो म्हणजेच संघर्ष चिंचणीचा खेळाडू विशाल नक्की ठरतोय. एक जबरदस्त त्याने कामगिरी केली, 228 पॉइंट खरोखर त्याच्या नावावरती अगदी जबरदस्त मात्र टॉप क्लासची खेळी केली होती. तर नक्कीच मालिकावीरचा हकदार ठरतोय तो म्हणजेच विशाल. 228 पॉइंट खरोखरच खूप चांगली अशी खेळी केली होती या फलंदाजाने आणि गोलंदाजी खूप चांगली केली होती. खरोखरच आपल्याला पाहायला भेटे मालिकावीर ती ठरतोय म्हणजेच नक्कीच निखिल किशोर धोडी, निमेश किशोर धोडी आणि किशोर धोडी नक्कीच त्यांच्या किशोर धोडी स्मरणार्थ नक्कीच ही मात्र सायकल दिली जाते. अप्रतिम मात्र नक्कीच खूप चांगली अशी खेळी केली होती. विशाल सारख्या फलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि एक जोरदार टाळ्या वाजवायच्या होत्या. तर नक्कीच मालिकावीर आपल्याला पाहायला भेटते विशाल. तर नक्कीच विशाल याने थांबायचं आहे आणि 2 शब्द सांगायचे होते. पहिल्यांदाच नक्कीच ठरतोय मालिकावीर आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी संघर्ष चिंचणी यांच्या संघाकडून आपल्याला पाहायला भेटली. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, एक कंप्लीट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला भेटतोय.
तर लगेच 2 शब्द मात्र जोडले जातील. विशाल आपल्या बरोबर. तर नक्कीच इथं आलात. नक्कीच प्रथमतः मात्र मालिका वीर ठरतोय तू. कसं वाटतंय तुला इथलं आयोजन नियोजन? नियोजन बघायला गेलं तर छानच होतं, कारण की इकडे बघायला गेलं तर जेवण विवण सर्व ठीक होतं ना. ग्राउंड बघायला गेलं तर चांगलंच होतं ना. सिरीज पहिल्यांदा भेटलाय तर खूप चांगलं वाटतंय. ही सिरीज पहिल्यांदाच भेटली का दुसऱ्यांदा भेटली? सायकल पहिल्यांदा भेटलाय. आधी नक्कीच सायकल पहिल्यांदाच भेटली. खूप आनंद असेल, कारण आता पेट्रोलचं नक्कीच महाग झालेलं आहे आणि सायकल चालवण्यासाठी सोपं होईल. नेक्स्ट बक्षीस असेल तर म्हणजेच चॅम्पियन ठरतोय तो म्हणजेच राणी श्रीगाव संघ. चला सर पूर्ण टीम याचे. नक्कीच त्यांना पहिले मेडल दिले जातील. आणि नक्कीच काय फलंदाजी केली होती कालच्या दिवसामधील. चल नक्कीच नक्कीच चॅम्पियन ठरतोय तो म्हणजे राणी सुरगाव संघ. 33,333 रुपयाचा मानकरी ठरतोय आणि एक गोल्डन ट्रॉफी दिली जाते. खूप चांगलं असे नक्कीच खेळ केला राणी शिरगाव संघाने आणि चॅम्पियन ठरलाय. तो नक्कीच पहिल्या वर्षाचा पहिला चॅम्पियन आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजे राणी शिरगाव संघ. खरोखर जोरदार आले झाले पाहिजेत राणी शिरगाव संघासाठी. तर नक्कीच इथून आपल्याला पाहायला भेटेल राणी श्रीगाव संघ मात्र चॅम्पियन ठरतोय. आता नक्कीच त्यांच्यासाठी बक्षीस असेल. तर नक्कीच सर्वांनी मात्र याचं आहे. આપણા રાણી શિરગાંવના બધા ફિલ્ડર સ્ટેજ પર આવું ને નહીં તો આજે આપણા પંચાયત ગ્રામ પંચાયતના સોરી આપણે ગ્રામસ્થ લેડીઝ સન્માન ચિહ્ન દેવલા કાકી तर नक्कीच सन्मान त्यांनी दिलं जाईल तो म्हणजेच कॅप्टन साठी. आपला पाहायला भेटेल खरोखरच नक्कीच नक्कीच चॅम्पियन टीम ठरली. तसंच बक्षीस 1000 रुपयाचं पारितोषिक आहे म्हणजेच लेडीज टीम चॅम्पियन ठरली त्याच्यासाठी मात्र नक्कीच बक्षीस दिलं जाईल. नक्कीच महिलांसाठी मात्र नक्कीच पारितोषिक होतं 1000 रुपयाचं. मॅच जी झाली होती त्याच्यात विजय झाला त्याचा संघ नाही घ्यायचा आहे. महिला आणि पूर्ण टीम लेडीज टीम पूर्ण यायचं आहे. जी चॅम्पियन झाली ती चला यायचं आहे त्यांच्यासाठी बक्षीस दिलं जाईल. नक्कीच
जगदीश भाऊ धोडींच्या शुभ हस्ते मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल. तर नक्कीच बक्षीस दिलं जातं ती म्हणजेच महिलाची मॅच झाली होती त्याच्यामधील तर नक्कीच विनिंग कॅप्टन जयेश नक्कीच इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि 2 शब्द नक्कीच जयेश हे सुद्धा नक्कीच सांगणार आहेत या स्पर्धेबद्दल. किरण यांनी नक्कीच 2 शब्द सांगायचे आहेत. धुळ्या सेनातर्फे आयोजित धुळ्या चषक आम्ही या बद्देहारो जे भी आवनेला ते लोकांना बद्दारो जमाड निवासता कधी आम्ही बी सुद्धा त्यानं खूप आनंद लेलो ने आम्ही या खूप एन्जॉय करतो त्यानं धन्यवाद. खलासी नाही जाहीर करत आहे. आवतेवरी पासा मिळू આપણે आहे कारण तारप्याची मुजीवर डान्स थोडासा करायचा आहे कारण नक्कीच तारपा दूध ही प्रत्येक पालघर जिल्ह्यामध्ये घराघरात वाजते आणि आदिवासी समाजाचा आराध्य दैवत म्हणून ओळखलं जाणार आहे तारपा दूध. तारपा थोडासा नक्कीच एंटी रोड जेल अब 99 रुपए के पैक में भी. याने मात्र खूप चांगली मेहनत केली. तलेखन खरोखरच अशी जोडी याने याचा खरोखरच
अशी जोडी त्यांच्या